हॅलो गायस, आज आम्ही आलो आहोत इक्यामध्ये. तर इक्या तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल, मोठं फर्निचरचं दुकान आहे. तर फर्निचर आणि फक्त फर्निचर नाही, इथे खूप साऱ्या गोष्टी भेटतात. हाऊस होल्ड सगळंच भेटतं. आणि इतकं भव्य आहे की काय बघू आणि काय नाही असं होतं. तर आज आम्हाला असं वाटलं की आम्ही काही गोष्टी यापैकी तुम्हाला दाखवूया, म्हणून आज आम्ही तुम्हाला इथे घेऊन आलेलो आहोत. आज आम्ही इकिया टूर देणार आहोत, सो स्टे ट्यून. मोठी ट्रॉली घेतली आहे, बघू त्याचा काही यूज होतोय का. सो हा इथे थांबलाय. आज तुम्हाला कोणत्या गोष्टीला नाही नाही बोलणार आहे, तुला माहिती आहे. गोष्टीवर अवलंबून एंटर केल्या केल्या आम्हाला पहिलं तर रेस्टॉरंट दिसलंय. काही खायचंय लगेच. सो मी तुम्हाला कॅफेटेरियाचा व्ह्यू दाखवते. भरपूर गर्दी आज सॅटर्डे असल्यामुळे. तर आमची सुरुवातच इथे आरसे बघण्यापासून झालेली आहे. इथे खूप वेगळ्या प्रकारचे वेगळ्या शेप्सचे आरसे आहेत. बघतोय आता. तर IKEAची एक विशेष गोष्ट म्हणजे ते प्रत्येक गोष्ट म्हणजे आपली रूम कशी दिसणार वगैरे सगळं एक सॅम्पल तयार करून ठेवतात. म्हणजे आपल्याला आयडिया येते की आपली रूम ह्या गोष्टी घेतल्यावर तयार झाल्यावर कशी दिसेल. तर तुम्ही बघा, त्यांनी किती छान प्रकारे ही रूम तयार करून ठेवलेली आहे. जे कपडे पण ठेवलेत. म्हणजे सगळं ठेवून दाखवलंय त्यांनी. क्यूट केलंय ऍक्च्युली त्यांनी, खूप छान. हे त्याचं अजून एक एक्झाम्पल आहे. जसं ती लहान मुलांची रूम होती तसं हे अडल्टसाठीचं बेडरूम त्यांनी डिझाईन करून ठेवलं. पण खूप सुंदर, लाईक सेम कलर्स, सेम फ्लावर्स, फोटो फ्रेम्स, मिरर, कबर्ड, प्रत्येक गोष्ट त्यांनी खूपच जास्त छान ठेवली आहे. इथे अशी पद्धत आहे ॲक्च्युली की सायकल घरामध्ये ते असं लावतात. तर त्यांनी इथं ते पण करून दाखवलं आहे. आणि खूप सारे इक्विपमेंट्स पण आहेत सायकलसाठीचे, जे त्यांनी इथे ठेवलेत. ओरिजिनल कॅमेरा आहे. ओरिजिनल कॅमेरा. हे आपल्या लहानपणी असायचे ते कॅमेरेज. इथे अजून पण वापरतात का. आणि मी ही आज खूप क्यूट अशी पर्स आणली आहे, ज्याच्यामध्ये काही बसत नाही, बट क्यूट दिसते, मला आवडते. आता हा पूर्ण घराचा सेटअप आहे. लाईक हे किचन, देन हे आहे लिव्हिंग रूम टाईप. आणि इकडे त्यांनी हे पूर्ण शेल्फ, बुक्स अँड ऑल असं काहीतरी केलेलं आहे. खूप एस्थेटिक गोष्टी आहेत ॲक्च्युली. आणि दिस वन इज डायनिंग टेबल. व्ह्यू वगैरे पण ठेवला आहे. मस्त केलं आहे. पण इकियामध्ये जर का टाइमपास करायचा असेल तर तुम्ही येऊ शकता. दिस इज माय काइंड ऑफ लिव्हिंग रूम. पूर्ण ग्रीन, म्हणजे त्यांनी झाडं वगैरे खूप सारे ठेवलेत. आणि हा इथे बसलाय. काय वाटतं तुला या लिव्हिंग रूम बद्दल? आपण करूया अशी. करूया. छान आहे, एकदम निवांत. त्यांनी ग्रीन थीम केलेली आहे. वॉल्स पण संपूर्ण ग्रीन आहेत. प्लांट्स खूप सारे आहेत, त्याच्यामुळे छान वाटते एस्थेटिक. इवन स्टडी टेबलवर पण त्यांनी प्लांट्स ठेवलेले आहेत. मस्त केलंय. इट्स आवर ड्रीम. इथे इक्यामध्ये बरेच लोक कधी कधी फक्त एक दिवस काढून फक्त फिरायला येतात. तर त्याचं लाईफ प्रूफ हे ती का खूप साऱ्या गोष्टी आहेत. अख्खा दिवस कधी जातो कधी कळत नाही. या घरामध्ये बघा गाईस, त्यांनी अक्षरशः पॅसेज पण कसा दिसेल ते पण दिलंय. ही लिव्हिंग रूम आहे. आणि इथे लिटरली आपण लहानपणी भांडी कोंडी खेळायचो, ते छोट्या मुलांचे भांडी आहेत. बट हे थोडे मोठे वाटत आहेत मला, म्हणजे मोठ्यांचे नाही वाटत आहेत, बट मला तरी असं वाटतं की हे भांडी कोंडी आहे. आणि खूप क्यूट. बघूया. खूपच गोष्टी. लॅपटॉप पण ठेवला इथे.
अच्छा, खूप मोठं घर आहे. तर आता आम्ही ते आलो आहे छोट्या छोट्या टीपॉयच्या सेक्शनमध्ये. आवडतायत आम्हाला. इथे लिटरली भाज्या पण ठेवल्यात की आपण टाइमपास करू शकतो. म्हणजे की जस्ट Obviously नकली भाज्या आहेत. डेकोरेशनसाठी खूप छान छान गोष्टी आहेत ॲक्च्युली. आणि इथे लॅपटॉप वगैरे आहे, इथे रेसिपीज दिसत आहेत. म्हणजे की त्यांनी ऑर्गनाईज खूप छान केलं आहे की आपण आपलं घर असं ऑर्गनाईज करू शकतो. हे वाव, हे खूप क्यूट आहे. आपण हे घेऊया चांगलं म्हणजे आहे की, छोट्या छोट्या गोष्टी ऑर्गनाईज करायला. किचनमध्ये किंवा बेडरूममध्ये लाईक माझे क्लिप्स वगैरे ठेवायला आपण घेऊया. घेऊया. आपण एक स्पेसिफिक गोष्ट एखादी शोधत असो तर आपण इथे स्क्रीनमध्ये पण येऊ शकतो आणि आपण इथे नॅव्हिगेट करू शकतो आपल्याला काय पाहिजे ते. फॉर एक्झाम्पल आता हे ऑफर्स आहेत, काय हे प्लॅनर्स आहे, तुम्हाला एक तुमची रूम प्लॅन करायची आहे कसं काय, आणि हे नॉर्मल प्रोडक्ट्सची लिस्ट आहे. इथे आपण मेजरमेंट टेप आपल्याला फ्री पण भेटतो जो आपण घरी घेऊन जाऊ शकतो. चल मृणाल, आता सांग मला, समजा आता मला ही खुर्ची आवडली तर काय करायचं? जर तुला ही खुर्ची आवडली आहे तर तू ह्याचा फोटो काढून घ्यायचं. फोटो काढून घेतल्यावरती खाली जायचं. खाली एक हॉल आहे लाईक वेअरहाऊस टाईप, आणि तिथे हा रेगाल लाईक हा नंबर आहे शेल्फचा, रेगाल लाईक शेल्फ, आणि कोणत्या रोमध्ये आहे 22. सो तिथे जाऊन हे तुला कलेक्ट करायचं. हा बाथरूमचा सेटअप आहे. सो क्यूट, मस्त बनवलं आहे. खूप छान आहे. अँड देन हिअर लाईक त्यांनी खूप छान छान गोष्टी केल्यात ॲक्च्युली. त्यांनी इथे असे मॅट्रेसेस ठेवलेत, लाईक फुल मॅट्रेसेस नाही बट जस्ट असं सॅम्पल सारखं. आणि त्यांनी सगळं मॅट्रेसेसचं फोम वगैरे कसं कसं आहे ते सगळं मेन्शन केलं आहे. आणि इथे पण जसं मी तुम्हाला सांगितलं तसंच सगळं इथे मेन्शन केलेलं आहे. सो आपल्याला जी आवडेल ती आपण घेऊ शकतो. हे काय? उशी. उशी कम्फर्टवाली उशी आहे. आवडली का तुला? आवडली आहे बट 20 युरोला उशी, 20 युरोला उशी नाही घेऊ शकत. जास्त झालं जरा. आता हे सगळं बेडचं सेक्शन्स आहे. खूप छान प्रकारे सगळं अरेंज केलेलं आहे. मला असं घ्यायचं आहे. काय? हा पूर्ण सेटअप लाईक वॅनिटी टाईप, बट मी घेणार कधी ना कधी. इथे आम्ही आलेलो आहोत शू रॅकच्या सेक्शनमध्ये. रुणाल बघते काय काय. छान आहे पण आपल्या घराला मॅच नाही. आपल्या घर वाईट आहे, आपल्याला वाईट घ्यायला नाही. पण आम्ही आता नाही घेणार आहे. सध्या तर नाही घेणार आहे आम्ही. आहे आमच्याकडे एक. पण मला खूप आवडल्यात सगळ्या गोष्टी. आहे ना आपल्याकडे नाही सध्या? आपल्याकडे सध्या नाही आहे का आपल्याकडे? नाही आहे. हा मृणालचा सगळ्यात आवडता सेक्शन. हे काय भालू, आणि इकडे हत्ती पण. आणि आता आम्हाला भूक लागली आहे सो आम्ही शोधतोय. बट हे सगळं कच्च्या गोष्टी आपण फ्रेंच फ्राईज तर सिलेक्ट करून झालेले आहेत, पण आता अजून काहीतरी शोधतोय काय घेता येईल. आय थिंक आपण तिरामिसू घेऊया. काय वाटतं तुला? ठीक आहे, घे मग. चांगलं लागतं ना ते? ऑब्विसली करूया. हां ठीक आहे का. खाऊन बघ कसं वाटतं. होमेजमध्ये कायच असणार आहे वेगळं आणि तरी. चांगलं. सो मी तिरामिसू ट्राय करते, बघूया कसं. होमेज ट्राय करा आता. आणि हे आम्ही कॉफी अजून घेतली
घेतलेली नाही आहे. आम्ही कॉफी नंतर घेणार आहे. आणि इथे म्हणजे की जर्मनीमध्ये मोस्टली तरी फ्राईजमध्ये सॉस वगैरे फ्री भेटत नाही, बट इकियामध्ये फ्री भेटतं. ती गोष्ट आम्हाला खूप जास्त आवडते. नॉर्मलच असतं, कोमिलमध्ये काय वेगळं आहे. आम्हाला हे तिरामिसू इतकं आवडलं की संकेत परत घेऊन आलाय. कसं वाटलं तुला? आवडलं म्हणून परत घेतलं. तर मंडळी, आता आपण आलो आहोत किचनच्या युटेन्सिल्स सेक्शनमध्ये. इथे सगळ्या प्रकारचे युटेन्सिल्स आणि कटलरीज भेटतात. तुम्ही बघू शकता इथे सगळं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की इथे एक आहे, आता आम्हाला कळलं, फॅमिली प्राईस. लाईक आपण जर का त्यांच्या फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व झालो, ते काय बोलतात, म्हणजे इन शॉर्ट त्यांचं फॅमिली इकिया फॅमिली रजिस्टर केलं, रजिस्ट्रेशन केल्यावरती आपल्याला तर खूप सारे प्रोडक्ट्स डिस्काउंटमध्ये मिळतात. खूप सारे प्रोडक्ट्सवरती 50 सेंट्स और 1 युरो असं काहीतरी डिस्काउंट्स आहे. सो आम्ही ते केलं. आणि मगाशी पण आणि इव्हन असे पण प्रोडक्ट्स आहेत जे अगदी फ्री आहेत. हां, फ्री पण आहेत. आम्ही बघू आता आम्हाला काय फ्री भेटते, आम्ही नक्की सांगू. मला आत्ता हे भांडं दिसलं की मला हे खूप छान वाटलं. ॲक्च्युली जड आहे आणि इंडियन्सला तर लागतं असे चांगले चांगले भांडे. सो मी हे बघितलं आणि नंतर मी त्याची प्राईस बघितली. तर हे भांडं आहे 100 युरो. 100 युरो म्हणजे 10,000 रुपये. 10,000चं भांडं वर्थ नाही वाटत मला, म्हणून मी ठेवून दिलं. हे काय मला काय भेटलं बघ, खलबत्ता काय म्हणतात याला? गलबत्ता नाही, खलबत्ताच म्हणतात त्याला. खलबत्ता मस्त आहे. इंडियन स्टाईल भेटला. इंडियन स्टाईल दगडाचा आहे. बट आपल्या इथे जास्तीत जास्त 500 रुपयापर्यंत वगैरे भेटत असेल. आणि इथे आहे हा 14 युरो. 14 नाही, 50 म्हणजे 1,500च ना, 1,500 रुपयाला. बट आमच्याकडे हा आहे, ऑलरेडी आहे. लकीली भेटला होता आम्हाला टेडीमध्ये 10 युरोला. 10 युरोला भेटला होता. पण ह्याचा खूप जास्त यूज आहे. याच्यामध्ये आम्ही आलं बारीक करतो, ह्याच्यामध्ये आम्ही आलं लसूणची पेस्ट करतो, ह्याच्यामध्ये मेन म्हणजे आम्ही ठेचा पण करतो. आणि इथे मला परात पण भेटली आहे. परात नाही म्हणता येणार ॲक्च्युली, खूपच मिनी हलकं परात. हलकं आहे ॲक्च्युली. आणि ह्याच्यावरती ही डिझाईन पण आहे. सो ह्याच्यावरती आपण भाकरी वगैरे काही नाही करू शकत. बट हे काय आहे, जर्मन लोक हे कशासाठी यूज करतात आय डोंट नो. त्याच्यावर काय लिहिलंय? याच्यावरती काहीतरी लिहिलं असेल, विंटर रोका, काय माहित नाही, जाऊ दे. बट खूप साऱ्या गोष्टी अशा म्हणजे की काय बोलतात त्याला की रिलेट करतात इंडियासोबत. पण हे लोक त्याचा वापर भलत्याच कोणत्यातरी गोष्टीसाठी करतात. सो माहिती नाही आता हे कशासाठी यूज करतात. आणि इथे आम्हाला खूप छान छान असे ॲस्थेटिक्स प्लेट्स वगैरे मस्त भेटलं आहे. आणि हे खूप क्यूट आहे. ॲक्च्युली हे खूप क्यूट आहे. पण आमच्या घरामध्ये मी एकटी चहा पिते. सो एकटीसाठी मला नाही वाटत की हे मी घेऊ शकते. बट मस्त आहे. कलरफुल प्लेट्स आहेत, मस्त. अशा गोष्टींमध्ये जेवायला पण छान वाटतं. सगळ्याच ठिकाणी असं ॲस्थेटिक कॉर्नर करून ठेवलं आहे. असं वाटतं की आपल्या घरामध्ये आपण राहायलाच नको आणि इकियामध्ये येऊन बसावं, जरा एन्जॉय करावं. असं छान, खूपच छान छान गोष्टी यांनी ॲस्थेटिक्स करून ठेवलेत. आता आपण इथे कलरफुलवाला सेक्शनमध्ये आलो आहे. मला ॲक्च्युली कन्फ्युजन होतं की मी कलरफुल यूज करू की व्हाईट यूज करू. कारण व्हाईट बघितल्यावर मला असं वाटतं यार किती छान आहे, आणि कलरफुल बघितल्यावरती मला असं वाटतं की हे कलर्स किती छान वाटत आहेत. सो इकडे पण सगळं कलरफुल तुम्हाला दिसत असेल. बट आय प्रेफर व्हाईट असलं की कसं की जरा घर फ्रेश वाटतं, सगळं छान 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 दिसतं आणि आपल्याला मूड आपला फ्रेश राहतो. त्यासाठी मी मोस्टली तरी प्रेफर करते की मी माझं घर व्हाईट ठेवेन. सो आणि आमचं घर असं छान रेडी झालं ना की मी तुम्हाला हाऊस टूअर नक्की देईन, आय प्रॉमिस. बट मला एक गोष्ट नाही कळली की हे फक्त झाकण आहे, म्हणजे की मोस्टली तरी झाकण आणि डब्बा असं एकत्र भेटायला पाहिजे. तर हे झाकण आहे इथे 3 युरोला, लाईक हे आहे 3 युरोला. आणि हा डब्बा आहे तर तो आहे 7 युरोला, म्हणजे की 7 आणि 3 10 युरोला हा एक डब्बा. सो असं नाही पाहिजे होतं ॲक्च्युली की एकच प्राईस पाहिजे होती आणि 10 युरोला नको पाहिजे होतं.
आम्ही पोकोमधून घेतलं होतं, तर आम्हाला थोडंसं 5-6 युरोमध्ये डब्बा विथ झाकण असं भेटलेलं. सो ही गोष्ट मला इथे नाही आवडली. इथे छोटे छोटे मुलं पण असे खूप छान खेळतात. त्यांच्यासाठी इकिया म्हणजे खूप मोठा टाईमपास आहे. पेरेंट्स त्यांना घेऊन येतात, ते मस्त इथे एन्जॉय करतात, खेळतात, पळतात, काय करायचं आहे ते करतात. आणि हा मिरर मला एकदम गोवावाला फील देतोय. आता आपण एंडला आलोय आणि मला जे घ्यायचं होतं ते मी नाही घेतलंय. मी भलतंच काहीतरी घेतलंय ज्याचा मी विचारही केला नव्हता. लाईक हे उषा किंवा हे डब्बे वगैरे, याचा मी अजिबात विचार नव्हता केला आणि मी ते घेतलंय. आणि मला मिरर वगैरे घ्यायचं होतं, बट ते मी नाही घेतलंय. आणि इथे खूप खूप टाईप्सच्या कॅन्डल्स आहेत. लाईक हा काय फ्लेवर आहे आय डोंट नो, बट ह्याचं स्मेल खूप जास्त छान आहे. आणि हा 20 आवर्सपर्यंत चालू राहतं, हे 50 आवर्सपर्यंत चालू राहतं. जर्मन्स लोक इथे भरपूर सारे कॅन्डल्स यूज करतात. सो आपल्याला पण ट्राय करायला काही हरकत नाही आहे. आणि मला खूप युनिक गोष्ट इथे दिसली आहे, ती म्हणजे काडीपेटी. आणि या काडीपेटीची प्राईस आहे 250 रुपये इंडियन रुपीजमध्ये, आणि युरोजमध्ये आहे 2.49 युरोज. जी काडीपेटी आपल्या इथे हार्डली 10-20 रुपयाला भेटते, त्याचं प्राईस इथे 250 रुपये आहे. सो आम्ही हे पण नाही घेणार. आणि आता आपण आलेलो आहोत झाडांच्या सेक्शनमध्ये. चांगले झाडं आहेत ॲक्च्युली, आणि मला हे थोडे स्वस्त वाटत आहेत. कारण आम्ही ना लास्ट टाईम गेलो होतो एका ठिकाणी, एक एक्झिबिशन टाईप होतं, तर मला तिथे झाडं या प्राईसच्या मानाने तिथे महाग वाटली आणि मला तर रिग्रेट होतं की मी तिथून झाडं घेतली आहेत. बट ठीक आहे, काही अनुभव यायला पण टाईम लागतो. आणि आता मला तो अनुभव आला आहे, तर मी परत अशा एक्झिबिशनमध्ये वगैरे काही झाडं नाही घेणार. सो इथे खूप छान आहेत झाडं. मी आता विचार करेन की मी काय घेऊ आणि काय नाही. कारण मला असं वाटतं की समरमध्ये घेतलेले झाडं चांगले आहेत. कारण समरमध्ये कसं की मी त्याला यूज करू शकते, त्याला मी वेगळ्या कुंडीत छान प्लांट करू शकते. आत्ता घेतली तर मला त्याच कुंडीत ठेवावी लागेल. बट मला झाडं खूप आवडतात. सो आय एम लिटल बिट कन्फ्युज्ड. आपण संकेतला विचारूया. ऐक ना, तर मला एक कन्फ्युजन आहे, तू सांग की आपण आता झाडं घ्यायची की नाही. कारण मला आपण गेलो होतो लास्ट संडेला, तर त्याच्यापेक्षा इथे झाडं मला स्वस्त वाटतात. सो तुला काय वाटतं? घेऊ शकते, तुला झाडं स्वस्त वाटत असतील आणि व्हरायटी असेल तर घेऊ शकते. ठीक आहे, इथे आहेत असे मोठे झाडं व्हरायटीमध्ये आहेत आणि स्वस्त वाटत आहेत, तर मला वाटते घेऊ. मी जर घेतलं तर तुम्हाला नक्की दाखवेन. आणि इथे मला नारळाचे पण झाडं भेटले, बट मला माहिती नाही की हे घरामध्ये येतील की नाही येतील, तर मी यावर सर्च करेन. आणि जर हे घरामध्ये येत असेल तर मी नक्कीच घेईन. मी हे 2 झाडं घेतली आहेत, बघूया आता ह्याचा एक्सपिरियन्स कसा आहे. आणि हे 2 मी कुंड्या पण घेतल्यात आणि आम्हाला स्वस्त पडला म्हणून मी घेतल्या. 3 युरोला एक आहे कुंड्या फक्त. तर मी ह्या 2 कुंड्या आणि हे 2 झाड घेतले. आणि बघूया आता हे वाढतायत नाही वाढतायत, ह्याचं पण एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. मी तुम्हाला बोललं होतं की खाली एक हॉल आहे आणि तिथे आपण आपला तो नंबर शोधायचा. इथे दिसत असेल तुम्हाला की इथे रेगाल वगैरे लिहिलेलं आहे. तर असा आपल्याला वरती जी गोष्ट आवडली आहे, तर त्याच्यानुसार आपण इथे नंबर शोधायचा, तिथे जाऊन ती गोष्ट घ्यायची आणि आपण त्याचं बिल करायचं आणि स्वतः घरी घेऊन जायची. आणि तुम्हाला जर डिलिव्हरी पाहिजे असेल तर इथे त्याची डिलिव्हरी चार्जेस समथिंग 40 युरो और 50 युरो असे काहीतरी आहेत. सो मला इतकं नाही माहिती, कारण आम्ही कधी डिलिव्हरी घेतलेली नाही आहे. बट डिलिव्हरी महाग पडते इथे ॲक्च्युली. हे लोक सगळ्या गोष्टी स्वतः करतात, ज्यांच्याकडे गाडी आहे ते. बट ज्यांच्याकडे गाडी नाही आहे किंवा काय, तर त्या गोष्टी आपल्याला करणं जरा अवघड जातं. आणि आपल्याला डिलिव्हरी चार्जेस पण खूप वाटतात, म्हणून आपण थोडं कन्फ्यूज होतो. बट ठीक आहे, बघूया
आम्हाला इथे भेटतं आहे का आमचंवालं, कारण आम्ही एक छोटं टेबल बघितला आहे. तर तो टेबल जर आम्हाला भेटला इथे तर आम्ही तो घेणार आहोत. इट्स लुक सो क्यूट. आणि हे घरामध्ये किती सुंदर दिसतील ही झाडं. मी तुम्हाला घरी गेल्यावरती पण नक्की दाखवेन की ही झाडं कशी दिसत आहेत. हां, तर आम्हाला आता जे टेबल आम्ही बघितला होता तर तो रेगाल नंबर 11मध्ये आहे. आणि तर संकेत आता तो शोधतो आहे. आपण बघूया की त्याला तो भेटतोय की नाही. आणि इथे आहे रेगाल नंबर 11. आणि आय थिंक सो की संकेतला भेटला फायनली. आणि हा मला घरी जाऊन स्वतः असेंबल करायचा आहे. तर आम्ही तेही तुम्हाला दाखवू. फायनली आपल्याला भेटला आता आपल्या शॉप लवकरच क्लोज होणार आहे, त्याच्यामुळे आपण हां, आत्ताच अनाऊन्समेंट झाली आहे की 5 मिनटात आम्ही बंद करतोय. आणि इथे असा रूल आहे की जर टाईम झाला आहे तर तुम्हाला बाहेरच निघावं लागेल, तुम्ही नाही थांबू शकत. म्हणून आम्हाला आता बाहेर निघावंच लागेल काही झालं तरी. आणि होपफुली आमची सगळी शॉपिंग झाली, आमचं पूर्ण इकिया फिरून झालं आहे. म्हणून आता आम्ही बिलिंग करतो. आणि इथे बिलिंग करायची पद्धत पण आहे, छान आहे, वेगळी आहे. इथे लोकांचा एकमेकांवरती खूप जास्त विश्वास आहे, तर तेही मी तुम्हाला दाखवेन. संकेत आता एक एक करून सगळ्यांचं बिल करतोय. इथे असं स्वतः सगळे बिल करायचे असतात, तर तो करतोय. झालेलं आहे सगळ्या गोष्टी स्कॅन करून. तर आता संकेत इथे ते फॅमिली नंबर और समथिंग काहीतरी इथे स्कॅन करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आम्हाला डिस्काउंट भेटेल. सो बघूया किती डिस्काउंट भेटतोय ते. सो गाईज आम्ही इतकं सगळं घेतलं आहे. तुला कसं वाटतंय आपण इकियामध्ये शॉपिंग करून? छान वाटते. आपण थोड्या वस्तू घेतल्या पण सगळ्या उपयोगी गोष्टी घेतल्या, त्याच्यामुळे काही नाही, लागणारच होत्या. आम्हाला जे गोष्टी लागणार होत्या त्याच आम्ही घेतल्यात. आम्ही टाईमपास असं काहीही घेतलेलं नाही आहे. तर मी तुम्हाला दाखवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये, मी तुम्हाला नक्की डिटेलमध्ये दाखवेन की मी काय काय घेतलं आहे. सो स्टे ट्यून. आणि आता आमची बस पण आलेली आहे. नाही, आपली बस नाही आहे. ओके, सॉरी, ही आमची बस नाही. सो गाईज फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. आम्हाला भरपूर वेळ लागला बसमुळे. सो आम्ही जी पण काही शॉपिंग केलेली आहे त्याचा व्हिडिओ मी विथ प्राइस नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे. सो तुम्ही ते बघायलाही विसरू नका. आणि आमचा हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आमचा हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तोपर्यंत auf Wiedersehen. Tschüssi.